नमस्कार, विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24 मध्ये आपले स्वागत आहे। सदैव तुमच्या सोबत। श्री रेणुकादेवी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा व सौ. संध्याताई राठोड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। श्री क्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी शेखर रफिक गाईड माहूरगड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्री क्षेत्र माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तसेच संस्थेच्या सचिव सौ. संध्याताई प्रफुल्लजी राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला। दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन व सौ. संध्याताई राठोड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे उद्घाटन माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास किनवट शिक्षण संस्था किनवटचे सदस्य रामरावजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात सामाजिक बांधिलकी जोपासत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। सौ. संध्याताई राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे, पंचायत समितीचे माजी सदस्य किसनभाऊ राठोड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कांतरावजी घोडेकर, बाबूभाई पटेल, माहूरचे प्रसिद्ध उद्योजक जवाहरलालजी जयस्वाल, लांजीचे माजी सरपंच गोविंदराव मगरे पाटील, भाजपा माहूर शहराध्यक्ष तथा नगरपंचायतीचे नगरसेवक गोपूभाऊ महामुने, गुरुकुल पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. स्वाती आडे, पत्रकार राजू ठाकूर, पत्रकार रफिकभाई करीमभाई, रामेश्वर मुसळे, बळीराम पाटील महाविद्यालय किनवटचे प्राध्यापक शिवदास बोकडे, प्राध्यापक प्रल्हाद जाधव यांच्यासह बळीराम पाटील मिशन परिवारातील प्राचार्य डॉक्टर विलास पाटील, प्राचार्य बाबासाहेब राठोड, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोणे, डॉक्टर महिनाज मुजेवार, कनिष्ठचे पर्यवेक्षक निलेश पाटील, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सौ. संध्याताई प्रफुल्लजी राठोड यांचे अभिष्टचिंतन केले। बुद्धिबळ स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील 4 जिल्ह्यांमधून 70 मुलींच्या स्पर्धकांनी सांघिक व वैयक्तिक गटात तर 24 मुलांच्या स्पर्धकांनी आंतरविभागीय स्पर्धेत सहभाग घेतला। रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात क झोनने प्रथम क्रमांक पटकावला, अ झोनने द्वितीय तर ब झोनने तृतीय क्रमांक मिळविला। मुलींच्या गटात श्री गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेडने प्रथम क्रमांक पटकावला। दयानंद फार्मसी कॉलेज लातूरने द्वितीय तर शिवाजी महाविद्यालय परभणीने तृतीय क्रमांक मिळविला। या स्पर्धेत विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर माधव कदम, श्रीकांत मंत्री, प्राध्यापक दिनेश मेहत्रे व राष्ट्रीय कीर्तीचे बुद्धिबळपटू संजय तिवस्कर यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली। तसेच डॉक्टर प्रशांत चव्हाण, डॉक्टर दिनकर हंबर्डे, डॉक्टर गुणाजी नळगे व डॉक्टर बालाजी हळसे यांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले। स्पर्धा व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्था व महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार क्रीडा संचालक डॉक्टर धरमसिंग जाधव यांनी मानले। विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24 मानले। आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पाटील सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य लोणे सर, मुजावर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मूळची एक चाल चालून या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करावे अशी मी त्यांना विनंती करतो।
5 मिनिट ब्रेक घेऊन घ्या श्री. होते सर 5 मिनिट ब्रेक घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही. क्लॉक नाही.